तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कसे आहात? तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कापूस सोयाबीनचे अनुदान आले नाही हे कारण आहे. मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन येत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ येत असतात मित्रांनो. त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर चला मित्रांनो बघूया. राज्य सरकारने मागच्या वर्षी खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान घोषित केले आहे. तर 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 49 लाख शेतकऱ्यांनी 2,300 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील 49 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदानाचे पैसे मिळाले आहे. पण अनेक शेतकऱ्यांना केवळ कापसाचे अनुदान आले आहे आणि सोयाबीनचे अनुदान आलेले आहे अशा तक्रारी शेतकरी करत आहेत. पण अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारण पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालयाकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे. अनुदानासाठी काय आहेत अटी? 1. महाराष्ट्रातील फक्त 2 हेक्टरच्या मर्यादितेत अनुदान मिळणार. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन एका शेतकऱ्याच्या नावावर असेल तर केवळ 2 हेक्टरचे अनुदान मिळणार आहे. 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन लागवड केलेली असेल तर दोन्ही पिकांसाठीचे एकूण 20,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार. 3. ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी राहिलेली आहे पण अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार. 4. आधार संमतीपत्र आवश्यक आहे. का मिळाले नाही अनुदान? पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारने अनुदानाचे पैसे एकाच क्लिकवर वर्ग केले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग आणि ई-KYC करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. ई-KYC पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतलाच असेल. मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. जेणेकरून ह्या चॅनलवरती असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.